नमस्कार मित्रांनो, शासनाच्या वतीने ॲग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास एक फार्मर आय डी, ज्याला की आपण शेतकरी ओळख क्रमांक असे म्हणू, हे काढणे हे अनिवार्य आहे. कारण की यापुढील काळात शेतकऱ्यांना PM किसान योजना असो, पीक विमा असो, नैसर्गिक आपत्ती अनुदान असो किंवा पीक कर्ज असो, या इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही जी काही नोंदणी आहे, ही नोंदणी ही आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही जी काही नोंदणी आहे, ही नोंदणी आपण आपल्या जवळील जे काही CSC सेंटर असेल, या CSC सेंटरवर जाऊन करू शकतात. तर मित्रांनो, नवीन नोंदणीसाठी आपण जर पाहिलं तर सुरुवातीला यामध्ये त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच आपण यामध्ये त्या शेतकऱ्याची नोंदणी ही करू शकत होता. तर यामध्ये जे काही बायोमेट्रिक ऑप्शन होते, हे बायोमेट्रिक ऑप्शन यामध्ये काम करत नव्हते. तर आजच्या स्थितीला जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही जी काही बायोमेट्रिकची जी काही पद्धत आहे, तर आपण बायोमेट्रिकच्या द्वारे सुद्धा यामध्ये आता शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन हे यामध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे हे जे काही आयरिस आहे, हे आयरिसचे जे काही ऑप्शन आहे, हे ऑप्शन यामध्ये सध्या चालू झालेले नाही. तर सुरुवातीला यामध्ये OTPवरच आपण यामध्ये शेतकऱ्याची नोंदणी करू शकत होतो. तर आता आपण यामध्ये बायोमेट्रिक हे ऑप्शन निवडून यामध्ये शेतकऱ्याचा जो काही आधार कार्ड क्रमांक असेल, तो आधार कार्ड क्रमांक आपणास यामध्ये टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर आपणास येथे साईडला येथे क्लिक करायचे आहे. साईडवर क्लिक केल्याच्यानंतर आपले जे काही मंत्रा मशीन असेल तर त्याचा लाईट हा लागेल. तर त्या शेतकऱ्याचा थंब आपण त्या मशीनवर जर ठेवला तर आपण पाहू शकतात की आता येथे खाली हा जो काही फॉर्म आहे, हा फॉर्म यामध्ये पुढे भरला जात आहे. तर यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मोबाईल नंबर टाकून आपण पुढील जी काही माहिती आहे ती माहिती भरून त्या शेतकऱ्याचं जी काही नोंदणी आहे, ती नोंदणी यामध्ये आपण या ॲग्रिस्टॅक या योजनेत करू शकतात. तर ही नोंदणी कशा प्रकारे करायची त्यासाठी पण मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो व्हिडिओ आपण जर पाहिलेला नसेल तर त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण पाहून घ्यावा. तर मित्रांनो, आपण आता बायोमेट्रिकद्वारे सुद्धा शेतकऱ्याची नोंदणी ॲग्रिस्टॅक या योजनेत करू शकतात. तर हीच एक माहिती तुम्हाला द्यायची होती. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.